तर नवी माणसं, नवीन वातावरण. थोडा वेळ लागेल, मग चांगला होईल. ठीक आहे, माझ्यावर राग आहे तर ठीक आहे, पण जेवणावर का राग काढतोयस? जेवण तर जेवायला हवं ना. तू तेच केलं जे त्या परिस्थितीला अनुकूल होतं ग. तू फक्त रामूचीच मदत नाही केलीस तर प्रत्येक त्या मुलाची मदत केली, ज्यांचं शोषण होत होतं. थँक्यू बाबा. बाळा, मी तुझा बाबा आहे आणि बाबाला कधी थँक्यू बोलायचं नसतं. एक किरण रोशनीची. काय बनवतेस आई? टोपी. कुणासाठी? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? पण मी टोपी कुठे घालते? येणाऱ्या पाहुण्यासाठी. आता काय संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी बनवत राहणार का? बरं हे सांग, तुला वरती यायची काय गरज होती? आता किती पायऱ्या आहेत चढायला? हा, जेव्हा आईला भेटायची इच्छा होते ना, तेव्हा पायऱ्या वगैरे काहीच नाही दिसत, फक्त आई दिसते. बस बस, आता काय रडवणार आहेस का? बरं हे सांग, कसा आहे तुझा नवीन पाहुणा? लाथा वगैरे मारतो की नाही? खूप. दिवसभर डान्स करत असतो. चांगली गोष्ट आहे ही तर. ही चांगली बातमी आहे. दिवसभर लाथ मारत असतो, असं वाटतं आतमध्ये डान्स क्लासेस अटेंड करतोय. ही आनंदाची बातमी आहे बाळा, म्हणूनच तर खुश आहे. बाळा, जेव्हा तू माझ्या पोटात होतीस ना, इतकी लाथा मारत होतीस, इतका डान्स करायचीस, आणि बाहेर आल्यावर तितकीच शांत. आणि दुसऱ्या बाजूला ती दृष्टी, पोटात इतकी शांत होती आणि बाहेर आल्यानंतर तर तुला माहितीच आहे. आई, ती वादळा अगोदरची शांतता होती. म्हणूनच तर सांगते, ही आनंदाची बातमी आहे. पोटात कितीही मस्ती करू द्या, कितीही लाथा मारू द्या, पण बाहेर आल्यानंतर नो डान्स, नो मस्ती. एकदम सिन्सिअर असणार बघ. आय होप सो. आय डोंट होप. आय एम शुअर. अनुभवातून सांगते, अनुभवातून. बरं हे सांग, तू नाश्ता केलास? हो आई, सकाळी उठल्यावरच केला. का कोणास ठाऊक, सकाळी उठताच खूप भूक लागते. बाळा, तुझ्यात आता एक चिमुकला जीव बसलेला आहे, त्याला तर भूक लागणारच ना. जा, जाऊन आराम कर जा. ठीक आहे आई. बाळा ऐक, खरं सांग हा, ती पुस्तकं तू आणलेलीस? नाही आई, बाबांनी दिली होती. माहिती होतं मला. तू बाबांना किती चांगल्या प्रकारे ओळखतेस. कशी नाही ओळखणार? सावली शरीरापासून विभक्त नाही होत बाळा. तुझे बाबा शरीर आहेत तर मी त्यांची सावली आहे. तुझे बाबा खूप इंट्रोवर्ट आहेत, बोलतात कमी पण हवं तेच करतात. आणि मला माहिती आहे त्यांच्या मनात रामूसाठी आपल्यापेक्षा जास्त प्रेम आहे, पण ते बोलणार नाही. बस चुपचाप आपलं काम करत राहतील. तू अगदी बरोबर बोलतेस आई. बाबा कधीच कुठल्याच गोष्टीचं क्रेडिट नाही घेत. खूप मॉडेस्ट आहेत ते. बाळा, तू त्यांना सांगू नकोस की तू मला सगळं सांगितलंयस. नाही आई, मी नाही सांगणार. ठीक आहे, जा आता, जाऊन आराम कर. ठीक आहे. रामू, कसा आहेस तू?
याला काय विचारायचं, हा तर एकदम चकाचक असणार. तुझी तर मजाच आहे. रामू बोलत का नाहीयेस? काय चाललंय तुझं? मी बरा आहे. इथे येऊन तर हा आपल्या सगळ्यांना विसरूनच गेला यार. अरे तुझी नई फॅमिली कशी आहे? प्रेम तर करतात ना तुझ्यावर? हो हो, खूप प्रेम करतात. सगळे चांगले. तू तर खूप लकी आहेस यार. तुला नवीन फॅमिली मिळाली, नवीन आई बाबा मिळाले. आम्ही तर असेच राहिलो यार. अरे असं नको बोलूस रे, तुला पण एक दिवस चांगली फॅमिली मिळेल. माहित नाही ती वेळ कधी येणार. येईल तेव्हा येईल. हा सगळा विचार करून मला आपलं डोकं नाही खराब करायचंय. आपण तरी ते खेळायला आलो आहोत ना, मस्ती करायला आलो आहोत. ए काय मित्रांनो. हॅलो मित्रांनो. हॅलो अंकल. रामू कसा आहेस? बरं आहे. बरं मला एक सांगा, क्रिकेट कोण कोण खेळणार आहे? दॅट्स ग्रेट. अरे रामू तू काहीच नाही बोललास. तू नाही खेळणार का? अगं कसा नाही खेळणार? आपला रामभाऊ खेळणार आणि सगळ्यांची वाट लावणार आहे. अच्छा, तुम्ही लोक तर गेम तर खेळता ना, पण मला हे बघायचं आहे की तुम्हाला ह्या गेम बद्दल काय काय माहिती आहे, क्रिकेट बद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला? आम्हाला सगळं माहिती आहे अंकल. अच्छा, सगळं माहिती आहे. हो, तर माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात अगोदर 10,000 रन कोणी बनवले होते? सचिन तेंडुलकर. चूक. गांगुली. हे सुद्धा चूक. राहुल द्रविड. हे तर एकदमच चूक आहे. लता तू सांग. मी हा विचार करते. हा विचार कर. मॅराडोना. यात हसण्यासारखं काय आहे? अरे तू तर अगदी उत्तराच्या जवळ होतीस म्हणून मला हसायला आलं. मला विचारायचं होतं की जितकं प्रगल्भ वाईड नॉलेज तुला क्रिकेट बद्दलचे आहे, मग बाकीच्या स्पोर्टची स्थिती पण हीच आहे का? म्हणजे तुला समजतंय ना मला काय विचारायचं? मला बरोबर सगळं काही करते. आता उत्तर सांग. सांग ना, सांग. तू सांग. हो ना मुलांनो? सुनील गावस्कर. करेक्ट. वा रोशनी, तुला तर स्पोर्ट्स बद्दल देखील सगळं काही माहिती आहे. पण लता सारखं नाहीये. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन. बाळांनो हे सांगा, एका लीगल ओव्हरमध्ये, म्हणजे की ज्या ओव्हरमध्ये 6 डिलिव्हरी फेकल्या जातात, त्यामध्ये मॅक्झिमम रन्स एक खेळाडू किती बनवू शकतो? 36. करेक्ट. काय मस्त आहे रामू, बघितलंस? बरं मला आता हे सांगा, 6 बॉल्सवर 6 6 मारणारा पहिला क्रिकेटर कोण होता? 6 बॉल्सवर 6 6. कम ऑन. सोबत नाही. अगं पण तो फुटबॉल तर खेळत नव्हता. पण हा चमत्कार कसा काय झाला? आन्सर तुझं अगदी करेक्ट कसं काय आलं? ते काय ना, मगाशी मी थोडीशी कन्फ्यूज झाले होते. स्टॉप इट. जराशी. अच्छा ठीक आहे, चल. अत्यंत आता महत्वाचा प्रश्न. खेळ का खेळतात? शक्ती वाढवण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी. बघा, तुम्ही सगळ्यांची उत्तरं जवळपास आहेत, पण ज्या उत्तराच्या पेक्षा मी करतोय ते अजून मला नाही मिळालं. रोशनी. खेळ खेळण्यामागे मुख्य करून खेळ भावना असते. खेळ भावना जागवण्यासाठी, एक हेल्दी कॉम्पिटिशन साठी, असीम आनंदासाठी खेळ खेळला जातो. करेक्ट. अगदी मस्त. चला मुलांनो, आता थिअरी संपली, प्रॅक्टिकल सुरू. जा सामान घेऊन या पटापट. जा फटाफट. दे आर सो एक्साइटेड ना? इवन आय. रामू आरामात उठ. आरामात आरामात. अरे रोशनी,
त्याला चालू दे. जाऊया. रेडी? चला. आता बॉलिंग कोण करणार अगं मी करणार ना. आणि बॅटिंग? ती पण मीच. आई आई ख्वाहिश, काय झालं बाळा? काय झालं? सगळं ठीक तर आहे? काय झालं? आई मला वाटतंय हॉस्पिटलला जाण्याची वेळ आली आहे. ठीक आहे. अहो उठा ना, आपल्याला जायला लागेल. चला लवकर उठा. चल 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 बाळा, आरामात. हा बघाच तुम्ही, बाळ तर एकदम माझ्यावर जाईल. काय काय? मग तर झालं. काय बोललास तू? मला असं सांगायचं होतं की होणार, चांगलंच होणार सगळं. पण आधी आपल्याला हे तर बघावं लागणार ना की बेबी कशी आहे. नंतर सर कळणार ना ती कोणावर गेली आहे ती. अरे मुन्ना, त्याच्याने काय फरक पडणार आहे की बेबी कोणावर जाईल? पण तुला तर आणखीन एक कॅन्डिडेट मिळणार ना शाळेत सोडायला. अगं रोशनी, ती तर नंतरची गोष्ट आहे ना. पण पहिले 2-3 वर्ष मी त्याच्यासोबत खेळणार आहे ना. कुचू 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 ओ कुचू 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 कुचू. मग ऑटो कोण चालवणार? ए रोशनी, तुला माझ्या ऑटोची खूप काळजी पडली का? काळजी का नसणार मुन्ना? तुझी रिक्षा तर कायम संपावर जात असते. अच्छा, पुढच्या वेळेस माझ्या ऑटो मध्ये बसूनच दाखव. जेव्हा बघाव तेव्हा माझ्या ऑटो बद्दल काही ना काहीतरी बोलत असता. मुन्ना मुन्ना, स्तुतीच तर करत असतो. कौतुक? कसलं कौतुक? मला तर ऐकू दे. म्हणतात की मुन्नाची ऑटो इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे. हेच काय तर त्यात कॅटरीनाची फोटो सुद्धा आहे. आणि रोशनी करीना. हो, ते तर मी विसरलेच. करीनाची सुद्धा आहे. आणि तिचं अजून एक वैशिष्ट्य आहे, त्यात 3 चाक आहेत. आणि महत्वाची गोष्ट तर ही आहे की तिन्ही चालतात. रोशनी, तू तर आता गेलीस. तू माझ्याबद्दल असं बोलतेस, ऑटो बद्दल असं बोलतेस. थांब रोशनी, थांब. सोड सोड सोड. का रोशनीला त्रास देत आहे? तुझी रिक्षा तर इतकी चांगली आहे की इतकी जोरात धावते, इतक्या जोरात धावते. त्यापेक्षा चालतच जावं. ताई ताई, हे तर सांग, थांबतो कसा? काय रोशनी, हा काही प्रश्न आहे? जिथे कुठे झाड बघितलं तिथे जाऊन धडकते. हिचे ब्रेक जे फेल आहे. रिक्षाचा रोशनी, रिक्षा ना? हो, रिक्षा रिक्षा. सुंदर आहे ना? खूप खरंच. आई अगोदर मला. नाही आई, मी मोठी आहे, आधी मी. अरे आंटी, सगळ्यात आधी मी या दोघींपेक्षा मोठा आहे. वाटलं तर मोजून बघा ना. मुन्ना, तू फक्त हाईटने मोठा आहेस. म्हणजे बघितलंस का? यांना कळलं. मुन्ना, तू एक काम कर, तू जाऊन मिठाई घेऊन ये. हो, मी आत्ताच घेऊन आलो. ताई, हे किती क्यूट आहे खरंच. आणि हिचं नाक अगदी माझ्यासारखंच आहे. आणि डोळे अगदी आईसारखे. आणि माझ्यासारखं काही आहे की नाही? तुम्ही आपापसात ठरून मोकळे झालात, पण मी त्याचा आजोबा आहे. अंकल, मिठाई. ताई, घ्या, तुम्ही पण खाऊन घ्या. मी तर पूर्ण लाडू खाईन. आणि मी सुद्धा.
खा खा. आता तुम्ही माझं म्हणणं नीट ऐका. यानंतर मी किचन मध्ये जाणार नाही. खाण्याची पिण्याची बाकी सगळी सोय ही तुम्हालाच करावी लागेल. मी फक्त माझ्या नातीला सांभाळणार. हिला ख्वाहिशकडे देखील ना फक्त फिडिंगच्या वेळेलाच देणार. हा नाही आई, ही तर चिटिंग आहे. आम्ही पण बाळाला सांभाळणार. आणि मी पण भरवणार. हा मी पण. अरे आंटी, मी तर मस्त एकदम विमानामध्ये फिरवणार आहे. मुन्ना, तू विमान कधी विकत घेतलास? रोशनी, स्वप्नात. हा परवा नाही करत, काही विकत घेतो. अरे बाबा, माझा नंबर कधी येणार आहे? तुम्ही काही ना काहीतरी झाला तर मी पण काही ना काहीतरी झालोच आहे. मी आजोबा झालो आहे तिचा. अहो बाबा, तुमचा नंबर नाही येणार. अरे पण का? कारण तुम्हाला तर तिला घेताच येणार नाही. रोशनी, तू खूप मस्तीखोर होत चाललीस. आई, बाबांकडे दे ना बेबी. नाही बाळा, ही खूप लहान आहे. हे नाही सांभाळू शकणार. अगं असं काय बोलतेस शारदा तू? तुला सांभाळतोय तर मग या लहान बाळाला नाही सांभाळू शकणार मी काय? बघितलात मुलांनो, तुमच्या आईला असं वाटतंय की मला काहीच जमणार नाहीये. अगोदर मी काय बोलते ते तुम्ही समजून घ्या. जोपर्यंत हा मान नाही सावरत आहे ना, जरा सांभाळून घ्यावं लागतं. अच्छा, तू तुझ्याचकडे ठेवू शारदा. मी तर मस्करी करत होतो ग. पण आम्ही मस्करी नाही करत. आम्हाला बेबी हवा आहे. पाहिजे पाहिजे पाहिजे. आता तुमच्या तिघांची मस्ती खूप झाली. ख्वाहिश आणि बाळा जरा थकलेला आहे, त्यांना जरा आराम करू द्या. अहो आंटीजी, आम्ही पण त्यांची रेस्टची सुद्धा तयारी केलेली आहे. कसली तयारी? अरे आंटी, आपण पण बाळासाठी पाळणा आणलाय. खरंच? बोले तो मामाकडून भाचीसाठी छोटासा एक गिफ्ट. आता चला, आपण तिला लवकर पाळण्यात घालू आणि मस्तपैकी झोका देऊ. चला. चल शारदा. हॅलो बेबी. बेबी, हे बघ हे बघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे उठू नकोस, तुला रेस्टची गरज आहे. रेस्ट कर. हार्दिक शुभेच्छा तुला ख्वाहिश. ताई, ही किती क्यूट आहे. बाळा ही अगदी तुझ्यावर गेलीये. हा ताई, मीला हातात घेऊ शकते का? अगं नाही, तू अजून लहान आहेस, बाळ आहेस अजून. आई, तू हे आधी डिसाइड करून घे की मी मोठी आहे की लहान आहे. कधी तू बोलतेस की सिमरन अशा गोष्टी नको बोलूस, तू आता मोठी झाली आहेस. आणि कधी बोलतेस की बाळा आता तुला ही गोष्ट नाही करणार, तू अजून लहान आहेस. मग तू आता क्लिअर कर की मी मोठी आहे की लहान आहे. हो ग माझी आजीबाई, तू मोठी पण आहेस आणि छोटी पण. बाबा, आईच्या बोलायचा अर्थ काय आहे? बाळा, तुझ्या आईच्या बोलण्याचा हा अर्थ आहे की तू मोठी तर झाली आहेस, पण इतकी मोठी नाही झाली आहेस की बेबीला तू उचलू शकशील. बाबा, मी उचलू शकेन, ती खूप हलकी आहे. बाळा, जड हलक्याचा हा प्रश्न नाहीये. हे बघ, तुला तर काय, मी तुझ्या आईला पण बेबीला उचलायला नाही देणार आहे. का मी बाळाला का नाही उचलू शकत? कम ऑन लता, तुला तर माहितीच आहे ना की मुलांना इन्फेक्शन किती लगेच होतं ते. कंटेजियस आहे. माहितीये मला, पण बाळ इतकं क्यूट आहे ना की मी स्वतःला कंट्रोलच नाही करू शकत. मी बाळाला उचलू? प्लीज नवनीत, प्लीज. मामा, घेऊ दे ना त्याला. वा, आता काय, ख्वाहिशने पण आता तुझी शिफारस केली. ठीक आहे, उचल, पण अगोदर हँड वॉश, नंतर सॅनिटायझर आणि त्यानंतरच. ओके. बाबा, मी तुमच्याशी कट्टी. का?
तुम्ही आईला उचलण्याची परमिशन दिली, मला नाही म्हणालात. बाळा, तुझी आई तर मोठी आहे ना. परत लहान मोठं नाही, मला बाळाला उचलायचं, नाहीतर मी तुमच्याशी नाही बोलणार. बाळा बघ, या प्रकरणात बाबांना कोणताही ब्लॅकमेल नाही चालणार आहे, कळलं ना. तुला जे करायचंय बेबी सोबत दूर राहून करायचं. खेळ तिच्यासोबत. बाबा, मी बाळाचा फोटो मोबाईल मधून काढू? ऍब्सोल्युटली नो. रेडिएशन असतं त्यामध्ये. नॉट अलाउड. ख्वाहिश, आता तुला जरा स्वतःची काळजी घ्यायला हवी. तू खूप लकी आहेस की तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली, सिझेरियन नाही. तरी सुद्धा तुला तुझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. हे 6 महिने तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. याची केअर तुला आयुष्यभर कामी येईल. आणि हे मी तुझ्यासाठी मी स्वतः घरी बनवलेले लाडू घेऊन आले. हे तुझ्या बोन्ससाठी खूप चांगले आहेत. आणि आजपासूनच खा, ठीक आहे? आता तू का त्रास करून घेतलास? मी बाजारातून मागवलं असतं. ख्वाहिश, हे मी स्वतः बनवलेले आहेत, घरचे लाडू आहेत. आणि अशा वेळी तू घरातलेच पदार्थ खायला हवेस. तुझ्या प्रकृतीसाठी खूप आवश्यक आहे हे. ख्वाहिश, लता अगदी बरोबर बोलते. तुला तुझ्या प्रकृतीची खास काळजी घ्यायला हवी. खा 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 खा, चल लता, दे ना तिला. हो हो, का नाही. आपण मुलीकडचे हा विचार आता आउटडेटेड झालाय. अहो, काहीच आउटडेटेड नाही झालाय. आपण भले मोठमोठ्या गप्पा जरी मारल्या ना, मुलगा आणि मुलीमध्ये समाजात फरक हा करतोच. काही हवं का तुला? का चहा, कॉफी? ते नवनीतजी, तुझ्या मेहंदीचा रंग खूपच गडद आहे. ह्याच्यावरूनच कळतं की प्रियांशू तुझ्यावर खूप प्रेम करतो.